नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचे पुढचे भाग आजपासून आपण पाहणार आहोत. तर आज आपण 82वा भाग पाहतोय. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की सोनालीला बेबी पाहिजे असतं आणि विजय तिला म्हणत असतो की हो घेऊन येऊ बेबी आपण, तू आत्ता झोप. तर पुढे आता काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत. विजय आणि सोनाली एकमेकांच्या मिठीत साखर झोपेत होते. तसं डोअर बेल वाजते. अहो, सोनालीला बेलच्या आवाजाने जाग येते तर ती विजयला आवाज देते. पण विजयला काल रात्री झोपायला उशीर झाला होता म्हणून तो आत्ता चांगलाच गाढ झोपला होता. अहो उठा ना, दूधवाला आला असेल. सोनाली विजयच्या पोटाला हाताने रोवत बोलते. सोनाली झोप गप्प. विजयची झोपमोड झाल्याने तो इरिटेट होऊन तिच्या हाताला पकडत बोलतो. तसेही बोलत दोघेही होते पण डोळे दोघांचेही उघडत नव्हते. दरवाजा उघडायला कोणीच जात नव्हतं म्हणून पुन्हा पुन्हा बेल वाजत होती. जा ना, दूध घ्या ना, नाहीतर तो भैया उद्यापासून येणार नाही. सोनाली डोळे किलकिले करत उघडते आणि विजयकडे पाहून त्याला बोलते. सोनाली, काय हे रोज रोज तुझं? एक हाऊस हेल्प ठेवली होती ना मी, पण तुला सगळं स्वतःच करायचं होतं म्हणून काढून टाकली आणि आता तिची कामं मला करायला सांगत आहे. विजय वैतागून सोनालीला बोलतो. हो नंतर बोला, जा ना, आधी दूध घ्या. चला, चहा पेल्याशिवाय माझी झोप जाणार नाही. सोनाली झोपूनच त्याला बोलते. तसं विजय हिचं काही नाही होऊ शकत या अर्थाने नकारार्थी मान हलवतो आणि रूमच्या बाहेर जातो. साहेब, रोज रोज 10-15 मिनिटे मला तुमच्या घराच्या बाहेर उभं राहावं लागतं. जरा लवकर येत जा ना. दूधवाला भैया बेल वाजवून वैतागला होता. तसं विजयने दरवाजा उघडल्यावर लगेचच विजयला तो बोलतो. सॉरी, मी उद्यापासून बाहेर एक बास्केट ठेवत जाईल. तुम्ही त्यात दूध ठेवून जात जा. विजय कसा तरी चेहरा करून स्माईल करून बोलतो आणि दूध घेऊन आत येतो. आता दूध घेऊन आत येतो आणि दरवाजा बंद करतो. विजय दूध घेऊन किचनमध्ये जातो आणि दूध गरम करायला ठेवून गॅस कमी करून रूममध्ये येतो. सोनाली, उठ, दूध गरम करायला ठेवलं आहे. फ्रेश होऊन ये आणि आपल्यासाठी ब्रेकफास्ट बनव. विजय सोनालीला उठवत बोलतो. विजयला फक्त पाणी आणि दूध गरम करता येत होतं, बाकी त्याला काहीच येत नव्हतं. तो एकटा राहत होता तेव्हा त्याला भात, शिरा, पोहे असे पदार्थ तरी करता येत होते. पण गेल्या 1 वर्षात काहीच केलं नव्हतं तर आता सगळं विसरून गेला होता. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सोनालीला सगळं टापटीप लागत होतं म्हणून विजयने ठेवलेली हाऊस हेल्पर तिने काढली होती आणि सगळी कामे आता सोनाली स्वतःच करत होती. फक्त तिचे पेपर असतील त्यावेळेस विजयने तिने स्टडी करावा म्हणून हाऊस हेल्प ठेवत होता, बाकी ती इतर वेळेस अजिबात ठेवत नव्हता. मग सोनाली बळच आता डोळे उघडून बेडवर उठून बसते. तसंच विजय आवंडा घेऊन तिच्याकडे पाहतच राहतो. काल रात्री झोप आली होती म्हणून तशीच साडी चेंज न करता सोनाली झोपली होती. पण आता त्या साडीचा अवतार झाला होता. फक्त ब्लाउजवर ती होती. पदर आणि ब्लँकेट कोणतं तेच कळत नव्हतं. दोन्ही एकमेकात गुंडाळले होते. सोनाली तशीच बेडवरून खाली उतरायला जाते तर साडीत पाय अडकून पडणार की विजय तिला सांभाळतो. तिचं लक्षच नव्हतं स्वतःकडे. पडणार म्हणून घाबरून लगेच त्याच्या मिठीत शिरली होती. आता सोनाली खूपच घाबरली होती म्हणून आता तिला भीती वाटेल मी खाली पडेल म्हणून ती आता विजयच्या मिठीमध्ये शिरली होती आणि अगदी लहान बाळासारखी त्याला बिलगली होती. रिलॅक्स रिलॅक्स. विजय एका हाताने तिला मिठीत घेत पाठीवरून हात फिरवतो आणि दुसऱ्या हाताने थोडंसं खाली झुकून तिच्या पायात अडकलेली साडी ओढून काढतो. विजय लहान मुलीसारखी सोनालीची काळजी घेत होता. एवढी 5.5-6 मीटरची साडी सगळीच निसटली होती म्हणून विजय तिच्या पेटीकोटमधून सगळी साडी ओढून काढतो आणि बेडवर भिरकावतो. तसं सोनाली जास्त त्याच्या खुशीत शिरून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करते. या साडी प्रकरणाच्या नादात गॅसवरती ठेवलेल्या दुधाचं काय होत होतं हे वरचा देवच जाणे, कारण विजय पूर्णपणे विसरून गेला होता की त्याने गॅसवरती दूध तापवायला ठेवलेलं आहे. विजय सोनालीच्या पाठीवरून सगळे केस एका साईडला सरकून त्याचे ओठ तिच्या खांद्यावर टेकवतो.
बराच वेळ त्याचे ओठ तिथेच रेंगाळतात. खूप दिवस झाले होते तिचा सहवास, तिचा स्पर्श अनुभवून. तशी तर रोज त्याच्या मिठीतच झोपत होती आणि तिची सकाळ पण त्याच्याच मिठीत होत होती. पण या महिन्याच्या सुरुवातीला तिचे पेपर होते. त्याआधी 15 दिवस रोज रात्री तो तिचा अभ्यास घेत होता आणि त्याआधी तो स्वतःच ऑफिसच्या कामात बिझी होता. अर्जुनला बेबी झालं तेव्हा अर्जुन ऑफिसला जात नव्हता. मग सगळा लोड विजयवरच होता. त्यामुळे लास्ट टाइम ते दोघे एकत्र आले त्याला खूप दिवस झाले होते. त्याला नीट आठवतही नव्हतं कधी ते एकत्र आले होते. पण कालपासून विजयच्या त्या तृप्त इच्छा जाग्या झाल्या होत्या. एकतर काल तिने काठपदराची साडी घातली होती, त्यात मराठमोळा साज शृंगार केला होता. पण मॅडम काल चुकून लवकरच झोपल्या होत्या. विजय तिच्या उघड्या कमरेवर हात फिरवत तिला आता स्वतःकडे ओढून घेतो. तिने त्याचा शर्ट पाठीवर दोन्ही हातांच्या मुठीत घट्ट धरला होता. सोनाली सुद्धा आता खूपच लाजत होती. त्याचे दोन्ही हात तिच्या मोकळ्या कमरेवर फिरत होते आणि त्याचे ओठ कधी तिच्या खांद्यावर तर कधी मानेवर आणि गळ्यावर. सोनाली एवढ्या दिवसानंतर त्याचा स्पर्श अनुभवत होती. तर सोनालीला सुद्धा सगळं अगदी पहिल्यांदाच होत आहे असं फील होत होतं. त्यामुळे अंगभर काटा उभा राहत होता. आकाशात उंच उडल्यावर जशी फिलिंग येईल तशी फिलिंग येऊन पोटात खड्डा पडला होता. विजय तिच्या मानेवर ओठ फिरवत तिच्या कानाच्या पाळीवर ओठ टेकवतो तर तिला गुदगुल्या होतात. तसं सोनाली गालातच खुदकन हसून लगेच तिचं हसणं पाहून विजयच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येत होती. दोघेही आता खूपच खुश झाले होते. तर आता आपण पण बाळाचा विचार करू ना. काल बोलायचं होतं मला तुमच्यासोबत, पण सोनाली पण तू झोपून गेली. विजयच तिचं राहिलेलं वाक्य पूर्ण करतो. तशी ती गाल फुगवून त्याच्याकडे पाहते. तुम्ही उठवायचं ना मला. मग सोनाली विजयला बोलते. साडी चेंज करण्यासाठी उठवत होतो तर उठली नाही. अजून कसं उठवायचं होतं. विजय सुद्धा आता बारीक डोळे करून सोनालीला रोखून पाहत विचारतो. दोघेही काही कमी नसतात. तशी ती लगेचच नजर चोरून घेते. काहीतरी जळल्यासारखा वास येतोय का. सोनाली नाकाने वास घेत विजयकडे पाहून विचारते. जळल्यासारखा. ओ शेट. आता विजयला आठवतं त्याने गॅसवरती दूध ठेवलं होतं. तसं तो सोनालीला स्वतःपासून बाजूला करून पळतच बाहेर जातो. सोनालीला कळत नाही त्याला काय झालं म्हणून. ती आता आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत असते. मग ती सुद्धा आता कपाटातून तिची ओढणी घेते आणि अंगावरती ओढून ती सुद्धा त्याच्या मागे पळत जाते. घरात फक्त दोघेच राहत होते त्यामुळे काही प्रश्न नव्हता. फक्त ओढणी अंगावर ओढून ती घाईतच बाहेर जाते. रूममधून बाहेर आल्यावर तिला किचनमधून धूर येताना दिसतो म्हणून ती घाईतच किचनमध्ये जाते. तर विजय किचन कट्ट्याजवळ उभा होता. आता विजय पूर्णपणे विसरून गेला होता की त्याने किचनमध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे म्हणून आता त्याला वाईट वाटत होतं. आणि मग तो सगळं हे समोरच पाहत होता. सोनाली आता विजय पाहत आहे त्या दिशेने पाहते तर तिचे डोळेच मोठे होतात. कारण गॅसवर दुधाचे पातेलं होतं. किचन स्लॅबवरून दूध उतू गेलं होतं आणि उरलेल्या दुधाचा आणि पातेल्याचा कोळसा झाला होता असं म्हणावं लागेल. कारण एवढ्या वेळ गॅस चालू असताना पातेलं करपलं होतं आणि त्याचा धूर झाला होता किचनमध्ये. अहो. आपल्या किचनची अवस्था पाहून सोनाली मोठ्यानेच ओरडत विजय जवळ येते. तिचा आवाज एवढा मोठा होता की विजय दचकून मागे पाहतो. हे काय केलं तुम्ही. सोनाली एक हात करपलेल्या पातेल्याकडे करत रागात विजयला विचारते. मी. विजय तर्जनी स्वतःकडे करत डोळे मोठे करून सोनालीला विचारतो. तुम्ही नाही तर काय मी केलं का हे सगळं. दूध तापायला कोणी ठेवलं होतं. ठेवलं तर ठेवलं. मग दूध गरम होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायचं ना. तर आले लगेचच माझ्या मागे मागे रूममध्ये निघून. सोनाली बारीक चेहरा करून वैतागलेल्या आवाजात त्याला बोलते. किचनची ही अवस्था पाहून तिचं डोकं उठलं होतं. सोनाली. मी. विजय तिला बोलतच होता की सोनाली त्याला पुढे काही बोलू न देता बोलू लागते. काय सोनाली मी. काय सोनाली मी. माझं किचन काय अवस्था झाली आहे. दूध पण वाया गेलं. आता एकतर तुमच्यामुळे मला त्या पॅकेजच्या दुधाचा चहा प्यावा लागेल. मी अंघोळ करून येते तोपर्यंत दूध घेऊन या तुम्ही. हे सगळं साफ पण करावं लागेल आता मला. सोनाली एकदा सुरू झाली की समोरच्याचं काहीच ऐकून घेत नाही. ती फक्त बडबड बडबड करत असते. आता ही विजयला बडबड करून ती रूममध्ये निघून जाते. त्यावेळेस विजय म्हणत असतो की
आई बाबांनी हिच्यात काय पाहून माझं लग्न हिच्यासोबत करून दिलं मला खरंच आजपर्यंत समजलं नाही. विजय सोनाली गेली त्या दिशेने पाहत स्वतःशीच बोलतो. दादा, इरावती इंडस्ट्रीमधून गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग आहे तुझी. आरव अर्जुनला आठवण करून देतो. आता सोनाली आणि विजयचा पार्ट तिथेच सोडलेला आहे. आता इकडे अर्जुनचा पार्ट सुरू झालेला आहे. आता सगळे ब्रेकफास्ट करत बसले होते. हृदया झोपली होती म्हणून मॉम रूममध्ये तिच्याजवळ बसल्या होत्या. त्यांचा ब्रेकफास्ट आधीच झाला होता. टाइम काय आहे मीटिंगचा? अर्जुन विचारतो. 12:30 आहे, पण मगाशी त्यांच्या ऑफिसमधून फोन आला होता. तुला पॉसिबल असेल तर त्याआधी मीटिंग अरेंज केली तरी त्यांची येण्याची तयारी आहे, आरव अर्जुनला बोलतो. मीटिंग 12:30लाच होईल. अर्जुन ब्रेकफास्ट करून उठतो. अर्जुन उठल्यावर आरव पण लगेच नॅपकिनला हात पुसून उठतो. थोडा जरी लेट झालं तरी अर्जुन त्याला ऑफिसला येण्याची शिक्षा करेल ही माहिती होतं त्याला. कारण आत्तापर्यंत 30 दिवस ऑफिसला गेला असेल, त्यातली 24 दिवस तो लेटच जात होता. हृदयामुळे त्याला ऑफिसला जाऊ वाटत नव्हतं, पण आता जावं लागेल तर आता लेट जात होता. अहो, त्याला ब्रेकफास्ट तरी करू द्या. लगेचच उठले तुम्ही. आरव, व्यवस्थित ब्रेकफास्ट कर, रुपाली आरवला बोलते. खाऊन झालं आहे त्याचं, आता फक्त टाइमपास चालू आहे. ऑफिसला लेट येण्याचे बहाणे समजतात त्याचे मला. अर्जुन आरवकडे पाहून बोलतो. तसं आरव नजर चोरतो, कारण तो खरंच बोलत होता. आरव, मी तुला टिफिन देते, ऑफिसमध्ये गेल्यावर ती खा. रुपाली आता आरवला बोलते, कारण रुपालीला आरवची खूपच म्हणजे काळजी वाटत असते, त्याच्यामुळे ती आता बोलते. मग आरव म्हणतो की नाही वहिनी, त्याची काही गरज नाही, झालेलं आहे माझं. आरव बोलतो. जायचं आता का मुहूर्त काढायचा? आरव अजूनही तसाच उभा होता म्हणून अर्जुन आरवला टोमणा मारतो. हो, तू जा, मी आलोच प्रिन्सेसला पाहून. सकाळपासून एकदा पण भेटलो नाही तिला. प्लीज प्लीज दादा, फक्त 5 मिनिटे, लगेच आलो. आरव बोलून लगेचच आता तिकडे हृदयाला भेटण्यासाठी जातो. आरव आरव अर्जुन आता आवाज देत होता, पण आरव तोपर्यंत तिथे थांबलाच कुठे होता. लगेचच तो पळत वरती गेला होता. ऑफिसला गेल्यावर त्याच्यावर चिडू नका, लहान आहे तो. रुपाली अर्जुनचा वैतागलेला चेहरा पाहून बोलते. हो ना, प्रिन्सेसपेक्षा लहान आहे तो, त्याला काहीच कळत नाही. अर्जुन रुपालीकडे पाहून स्माईल करून बोलतो आणि बाहेर लगेचच रागारागाने तिथून निघून जातो. तसं रुपाली त्याच्याकडे पाहून सुस्कारा सोडते. तर चला, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला पुढचे भाग पाहायचे असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा, मी पुढचे भाग अपलोड करेल. धन्यवाद.